आणि जालन्यातून एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे जालन्यात एसीबी पथकानं मोठी कारवाई केली आहे। तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे। अवैध वाहतुकीसाठी महिना 7 लाख रुपयांची त्यांनी मागणी केली होती। तडजोडी अंती 6 लाख रुपयांची 6,40,000 रुपयांची लाच त्यांनी स्वीकारली आहे। याच संदर्भात मोहसिनकडून आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। मोहसिन, तहसीलदार विजय चव्हाणला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। मासिक 7 लाखांचा हप्ता ठरला होता, काय तपशील आहे? नक्कीच ही मोठी कारवाई म्हणता येईल, कारण तहसीलदार सारख्या पदावरच्या व्यक्तीला एवढी मोठी 6,40,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। ही कारवाई बीडच्या एसीबी पथकाने केली आहे आणि ज्यांच्यावर कारवाई केली ती जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात तहसीलदार आहे। आणि आता जी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस ठाण्यात। त्यामुळे ही एक मोठी कारवाई म्हणता येईल। आणि जी कारवाई केली त्यानुसार पोकलॅन मशीन जे आहे वाळू माफियांचे आणि 6 हायवा ट्रक जे आहे हे सगळं चालू ठेवण्यासाठी या तहसीलदाराने 7 लाखांची मागणी केली होती। तडजोडी अंती 6,40,000 रुपयात ठरलं। मात्र तक्रारदाराने एसीबीकडे ही सगळी तक्रार केली आणि एसीबीने ही सगळ्या लाचेची पडताळणी केली आणि आज ही कारवाई केली। जी माहिती मिळते त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर हे अधिकारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते आणि त्यानंतर घरी गेल्यावर संबंधित व्यक्तींशी त्यांनी संवाद साधला आणि रंगेहात 6,40,000 रुपये घेताना त्यांना पकडण्यात आलेला आहे। महसूल विभागात तहसीलदार हे एक मोठं पद असतं आणि एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने महसूल विभागात देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू आहे। आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एसीबीचं एक पथक त्यांच्या घरी देखील पोहोचलेलं आहे। घराची देखील झाडाझडती घेतली जाते। त्यात काय मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तहसीलदार सारख्या व्यक्तीवर एवढ्या मोठी रकमेची कारवाई झाल्याने साहजिकच याची चर्चा होते। विनोद सर, धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल।